मित्रांनो, भारतात एक असा पिक्चर बनला होता, तो जर आज म्हणजे 2023 सालामध्ये जर रिलीज झाला असता तर त्यानं इतके पैसे मिळवले असते की त्या पैशानं तुम्ही 6,900 किलो सोनं खरेदी करू शकला असता. म्हणजे त्या डायरेक्टर आणि प्रोड्युसरनं किती 6,900 किलो सोनं. त्यामुळे जर आजचे जे पिक्चर प्रदर्शित होतात, जे आपण म्हणतोय 1000 कोटी, 500 कोटी, 2000 कोटी, ते याच्यापुढं काहीच नाही आहेत. कारण जर तुम्ही 6,900 किलो सोन्याचा जर हिशोब केला तर हा जो आकडा येतोय तो एवढा येतोय. हा आकडा मला मोजताही येत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिनेमाच्या कट्ट्यावर. तो जो पिक्चर बनला त्या पिक्चरचं नाव काय, त्याची स्टारकास्ट कोणती, बनवला कसा आणि तो आला कसा आणि त्याचा आज इम्पॅक्ट कसा आहे आणि तो अजूनही लोकांना आवडतो का आणि आवडतोय तर किती आवडतोय आणि लोकांना त्यावेळी किती आवडला, या सगळ्या प्रश्नांची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर सिनेमाच्या किस्स्यामध्ये जर बोलायचं झालं तर दिवस होता 15 ऑगस्ट 1975 सालचा आणि हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक सुवर्णरेखा म्हणून ओळखला जाणार. कारण ज्या माणसाला पिक्चर बघणं माहीत आहे त्यानं हा पिक्चर आयुष्यात एकदा ना एकदा तरी बघितलाच असणार. खूप वर्षापूर्वी म्हणजे 10 ते 15 वर्षापूर्वी जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होते त्यावेळी, म्हणजे जेव्हा आमच्या घरात टी व्ही नव्हता त्यावेळी आम्ही दुसऱ्यांच्या घरात बघायला जात होतो, त्यावेळी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला दुपारी पिक्चर लागायचा दूरदर्शनवर. त्यावेळी हा पिक्चर रिलीज केला जायचा. मित्रांनो, मी बोलतोय भारतीय सिनेमा इतिहासातील एक जबरदस्त पिक्चर शोले. यामध्ये काम केलं आहे अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कपूर आणि आपले विजू खोटे आणि जया भादुरी, ज्यांचं नाव नंतर जया बच्चन झालं. याच्यामध्ये सचिनसुद्धा होते, सचिन पिळगावकर. यातील प्रत्येक पात्र जे होतं, प्रत्येक कॅरेक्टर जे होतं ते एक म्हणजे स्टारडम बनून गेलं. या प्रत्येक पात्राने इतिहास रचला. जे कुठलं पात्र आहे, या प्रत्येक पात्र जे काही केलेलं आहे, बाकीचे मिमिक्री आर्टिस्ट या पात्रांची ॲक्टिंग करून ती आपली पोटं चालवू लागली. तर यामध्ये बोलणार आहे हा पिक्चर बनला कसा, बनायला किती खर्च आला आणि त्यावेळी किती मिळवले आणि जर त्यावेळची जी मिळवलेली रक्कम होती ती जर आत्ता कॅल्क्युलेट केली तर आता किती होईल. सगळ्यात आधी बघूया याचं बजेट आणि बनवला कुणी होता. पिक्चर बनवला होता याचे जे दिग्दर्शक प्रोड्युसर होते रमेश सिप्पी. आता रमेश सिप्पी कोण होते? रमेश सिप्पी हे GM सिप्पी यांचे पुत्र होते. आता GM सिप्पी कोण होते? GM सिप्पी हे त्यावेळचे एक जबरदस्त डायरेक्टर होते. म्हणजे एक प्रस्थापित असे डायरेक्टर होते, म्हणजे ज्यांचा बिझनेस चांगला चालू होता. ते जे पिक्चर बनवायचे ते चांगले हिट असे चालायचे. पण त्यांच्यापुढे एक चॅलेंज येतं, त्यांचा जो मुलगा आहे रमेश सिप्पी हा काही कामाचा नव्हता. म्हणजे त्याला ते म्हणायचे काहीतरी काम कर. एक असा दिवस उजाडला, रमेश सिप्पी उठून GM सिप्पीकडे गेले आणि म्हणा लागले मला एक पिक्चर बनवायचा आणि मला 1 कोटी रुपये द्या. आता नुकताच GM सिप्पी यांचा सीतावर गीता येऊन गेला होता, त्यामुळे त्यांच्याकडे पैसा आला होता आणि तो सुपरहिट ठरला होता. आणि त्याच्यातच लक लागलं कोणाचं, तर रमेश सिप्पी यांचं लक लागलं. आणि त्यावेळी GM सिप्पी म्हणाले की तुला 1 कोटी पाहिजेत काय, चल मी तुला 3 कोटी दिले, तू पिक्चर बनवायचा तसा बनव. आणि मग काय, आपल्या रमेश सिप्पी यांनी पाऊल पुढं टाकायला चालू केली. पाऊल पुढं टाकायचं तर पहिला यांनी रायटर शोधला. आता ते रायटर होते जावेद अख्तर आणि सलीम. आता हे सलीम खान कोण? म्हणजेच सलमान खान, जे आत्ता जे भाईजान आहेत त्यांचेच हे पिताश्री. आता या दोघांनी मिळून स्क्रिप्ट लिहायला चालू केली. आता स्क्रिप्ट लिहिली आणि त्यांना पैसे किती मिळाले. आत्ताचे जर आपण बघितलं, आदिपुरुष जो लिहिला आहे त्याचं नाव पण मला काय माहीत नाही, मुंटी सोनवार असं काहीतरी आहे, त्याने किती कोटी काहीतरी घेतलेत. आणि तेच जावेद अख्तर आणि सलीम खान यांनी जी स्क्रिप्ट लिहिली त्याला पैसे मिळाले होते 10,000 रुपये. किती? 10,000 रुपये फक्त. आता या 10,000वर त्यांनी स्क्रिप्ट बनवली आणि ती आत्तापर्यंतची सगळ्यात उत्कृष्ट स्क्रिप्ट, एक मेलोड्रामामधली, ॲक्शनमधली आपण म्हटली तरी त्याला काही वावगं ठरणार नाही. स्क्रिप्ट झाली. आता त्यांना स्टारकास्ट लागणार होती. आता स्टारकास्ट म्हटल्यावर आता त्यांच्या डोक्यात एकच होतं, आत्ता सध्याचा सुपरस्टार घ्यायचा. आणि त्यावेळी सगळ्यात जास्त चलती होती ती म्हणजे धर्मेंद्र यांची. आता धर्मेंद्रला कास्ट करायचं म्हटल्यावर एक तर त्यांच्याकडे वेळ नव्हता. जर तुम्ही त्यावेळचे पिक्चर जर बघितले 1970 ते 80 मधले सर्वात जास्त पिक्चर करणाऱ्यामध्ये धर्मेंद्र होते, शत्रुघ्न सिन्हा होते, राजेश खन्ना होते, या सर्व ॲक्टरमध्ये. आता त्यांची पसंती होती तिथं धर्मेंद्रऐवजी शत्रुघ्न सिन्हा होते आणि राजेश खन्नासुद्धा होते. त्याचबरोबर आता त्यांना धर्मेंद्रना घ्यायचं होतं, पण त्यांच्याकडे जे अप्रोच करायला गेले त्यावेळी ते खूप कमी टाईम देणार म्हणाले आणि कमी टाईम देणार त्याबरोबर पैसे पण जास्त आकारणार म्हटले. आता पैसे जास्त आकारणार म्हणजे नेमकं किती आकारणार ते म्हटले, मी 1,25,000 रुपये मला पाहिजेत या पिक्चरसाठी. रमेश सिप्पी यांनी पुढचा मागचा विचार काहीही केला नाही आणि डायरेक्ट त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्हाला 1,25,000 पाहिजेत, मी तुम्हाला 1,25,000 दिले. मग काय, धर्मेंद्र रेडी झाले, म्हणजे एक सुपरस्टार मिळाला. आता दुसरा त्यांना पाहिजे होता जो शत्रुघ्न सिन्हा हे होते. ते कोणाचा रोल करणार होते?
ज्याचा रोल म्हणजे जय पाजी यांनी केला होता, म्हणजे आपल्या अमिताभ बच्चननी. आता अमिताभ बच्चनचा रोलसाठी शत्रुघ्न सिन्हा यांची पहिली पसंती होती, पण शत्रुघ्न सिन्हांनी त्याला नकार दिला आणि शत्रुघ्न सिन्हा जेव्हा नकार दिला त्याच वेळी हा रोल गेला अमिताभ बच्चन यांच्याकडे. आता अमिताभ बच्चन पण त्यावेळी काही कमी नव्हते, कारण त्यापूर्वी त्यांचा दीवार आणि जंजीर हा हिट ठरला होता. आता जंजीर यायच्या आधी अमिताभ बच्चन यांची अजिबात चलती नव्हती. प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन यांना हेरला आणि त्यांना संधी दिली जंजीरमध्ये काम करण्याची. तिथून त्यांचं नशीब बदललं आणि जंजीर आणि दीवार असे लागोपाठ सुपरहिट पिक्चर दिल्यानंतर त्यांच्या वाटणीला मिळाला हा शोले. सर्वात जास्त फी आकारलेली आहे ती म्हणजे धर्मेंद्र यांनी 1,25,000. त्यानंतर नंबर येतोय अमिताभ बच्चन यांचा, त्यांनी घेतलेत 1,00,000 रुपये. आता जर पैशांचंच बोलायला गेलं म्हणजे फी किती आकारलेली आहे. त्यानंतर नंबर येतोय तो म्हणजे हेमा मालिनी यांचा. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना, तरी पण त्या कुत्र्यांच्या पुढे जबरदस्त डान्स करणारी आपली बसंती हिनंच चार्ज केले होते त्यावेळी 70,000 रुपये. आता 70,000 रुपये हेमा मालिनीनं त्यावेळी चार्ज केले होते. त्यानंतर नंबर येतोय आपल्या अमजद खान आणि संजीव कपूर यांचा. संजीव कपूर यांचा आकडा किती होता ते काय फिक्स मला समजलं नाही, पण अमजद खान जो मला शोलेमधला सगळ्यात जबरदस्त रोल वाटला. हिंदुस्थानच्या फिल्म इतिहासातील एक विलन जर गोळा केले तर टॉपचा विलनला कोण येईल तर अमजद खान, गब्बर सिंग यांना मिळाले होते त्यावेळी फक्त 15,000 रुपये. 15,000 रुपये.